आंघोळ केल्यानंतर एक घराच्या बाहेर जेव्हा आपण पाऊल टाकतो त्याच्या आधी प्रत्येकाने कुठलाही जो तुम्ही रोज मंत्र म्हणत असाल त्या मंत्राने फक्त मंत्र म्हणत तो पूर्णपणे हे करून तुम्ही तो लॉक करायचा 3 वेळा मंत्र म्हणायचा आणि लॉक करायचा. आणि म्हणजे असं पण आणि एक असं पण, ह्या साईडनी पण आणि ह्या साईडनी एक प्लस किंवा आपण एक सर्कल म्हणतो जो एक ऑरा आपण क्रिएट करतो. येस, तर तो तुम्ही लॉक करायचा आणि ओम लिहायचं त्याच्यावर. रोज तुम्ही जर का ऍक्च्युली फक्त 21 डेज तुम्ही करा, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये भरपूर चेंजेस होताना दिसतील. कधी कधी घरी येणारा व्यक्ती इतका म्हणजे वेगळी एनर्जी घेऊन येतो, आपण असं वाटतं की हा घरातून निघताना किती आनंदी होतो आणि येताना नेमकं काय झालं. कंपल्सरी नाहीये, हे एक मिथ आहे की आकाशिकचीच प्रेयर लागेल असं काही कंपल्सरी नाहीये. जर तुमची तुमच्या इष्टदेवतेसोबत किंवा तुम्ही ज्या दैवताला मानता किंवा बाकीच्याही धर्मांमधले ख्रिश्चन्स लोक पण हे तिकडनंच आली ऍक्च्युली, तर ते लोक पण त्यांच्या जे एंजल्स आहेत त्यांना इन्व्होक करून डिरेक्टली त्या पोर्टलमध्ये जे एंटर करू शकतात. कर्मा आणि आकाशिकचा काही रेलेव्हन्स आहे का? हा एक एनर्जेटिक कॉन्ट्रॅक्ट आहे. तुम्ही जिकडे जसं दिलं ते तसं तुम्हाला कसंही करून फेडणंच आहे. होपोनोपो वरती तुम्ही थोडं एक्सप्लेन कराल? म्हणजे तुम्ही बोलले की ती एक प्रेयर तुम्ही देता. त्याचा अर्थ असा होतो की मी ज्याही चुका कळत न कळत या युनिव्हर्समध्ये कोणालाही जर कुठल्याही सोलला कशाही प्रकारे जर हर्ट केलं असेल तर त्याची मला माफी द्या. म्हणजे त्याच्यासाठी मी पूर्णपणे गिल्टी आहे. म्हणजे त्याचं स्टार्टिंग असं होतं की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ज्यावेळी एक सोल जन्म घेते त्यावेळी ती स्वतः डिसाईड करते का की त्यांचे आई वडील कोण असतील? जोपर्यंत तुम्हाला मोक्ष नाही मिळत तोपर्यंत तुम्ही जन्म घेणार आणि ह्या सर्व चालूच राहणार आहे. तर एखाद्या व्यक्तीला जर मोक्ष हवा असेल तर तो इतका सोपा आहे का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आलेत त्यांना आकाशिक रिडिंग बद्दल भरपूर गोष्टी माहिती आहेत. त्यामध्ये कर्म रिलेटेड इश्यू असतात, परत मोक्ष मिळणं हे माणसाला पॉसिबल आहे का, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर पॉडकास्ट एंडपर्यंत पहा. आकाशिक वरती विश्वास कसा बसला, म्हणजे तुम्ही स्टार्ट कसं केलं आणि काय झालं जिथे तुम्ही आकाशिक रिडिंग निवडली? तुम्ही नॉर्मली असं तुम्ही जर्नी कधी स्टार्ट केली? मी 2019 मध्ये ऍक्च्युली हे शिकले. आणि त्याच्यानंतर मी खूप म्हणजे शॉर्टमध्ये खूप असे फ्रिक्वेंट क्लायंट वगैरे मी घेत नव्हते, पण जेही ओळखीचे होते ना त्या लोकांनाच मी सगळं हे करत होते. ऍक्च्युली तिकडनं मी जास्त डेव्हलप झालंय ह्या गोष्टी, की म्हणजे मला बघता येतंय का, कारण की जोपर्यंत तुम्हाला स्वतःवरच खात्री नाहीये तुम्ही लोकांचं कसं बघणार. बरोबर आहे. मग ह्याची तुम्ही प्रॉपर क्लासेस आकाशिक रिडिंगचे? हां ॲक्च्युली मी ना एक डिसूजा म्हणून होत्या, तर त्यांच्याकडनं हे शिकले होते. तर त्या काही क्लासेस वगैरे घेत नव्हत्या, पण मला खूप रुची होती या सगळ्या गोष्टींमध्ये की तुम्ही हे काय एक्झॅक्टली. तर त्यांनी मला फक्त मी एकच स्टुडंट होती त्यांच्याकडे आणि त्यांनी मला हे शिकवलं होतं की टॅरो आणि एंजल थेरपी, क्रिस्टल कसे हेल्प करतात, पुन्हा आकाशिक रिडिंग. आकाशिक तर त्यांनी मला म्हणजे मला वाटतं की त्याच्यानंतर मी भरपूर यांच्याकडून शिकले, पण त्या इतक्या काय म्हणू शकतो आपण त्यांना अनुभवी होत्या. त्यांनी इतक्या सुंदर प्रकारे मला ॲक्च्युली शिकवलं खरंच की म्हणजे कसं मास्टर्स कसे ॲक्च्युली तुम्हाला हेल्प करू शकतात, कुठल्या कुठल्या वेमध्ये त्यांना एक इन्व्होक करायची कुठली पद्धत आहे, हे सगळं त्यांनी मला खूप सुंदर शिकवलं. आणि त्याच्यानंतर मग मी एक तुम्हाला दाखवायला लागतं की सर्टिफाईड आहात तुम्ही. सो त्याच्यानंतर मी 2 लोक म्हणजे टीचर्सकडून सर्टिफाईड झाले आकाशिकमध्ये. अच्छा, मग त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर्स हेल्प करतात आता बोलले, तर ते मास्टर्स म्हणजे कसं हेल्प करतात? मास्टर्स ॲक्च्युली प्रत्येकांची वेगवेगळी मास्टर्स असतात. आता तुमची वेगळी असतील, माझी वेगळी असतील. तर जेव्हा तुमचे कुठले रेकॉर्ड्स आपण ओपन करतोय तर त्यावेळेला तेच सांगणार की ह्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड काय आहे किंवा ह्याला कुठले मेसेजेस ह्या पॉईंटला पोहोचण्याची गरज आहे. सो मास्टर्स ॲज इन की ते एंजल रूपामध्ये पण असू शकतात किंवा तुमचे इष्टदैवत असू शकतात, खूप वेगवेगळ्या प्रकारचे, ज्यांना आपण ॲक्च्युली तुमचे ॲन्सेस्टर्स असू शकतात, खूप वेगळ्या प्रकारचे. आणि ते तुम्हाला प्रत्येकाच्या मागे असं नाही आहे की एकच मास्टर्स असतील, नाही, तुमच्या मागे 8 पण असू शकतात, 10ही असू शकतात. ते तुमचे ॲक्च्युली किती पुण्यकर्म आहेत तुमच्या बॅक सगळ्या लाईव्हमधून, ते सगळे तुम्ही कॅरी फॉरवर्ड करता ह्या. म्हणजे ज्यावेळी मी तुमच्याकडे रिडिंग घेतोय तर तुम्हाला
जे मास्टर्स असणार ते मला जे पण योग्य आन्सर देणं आहे ते तुम्ही त्यावेळी ते तुम्हाला ॲक्च्युली काय मेसेज कन्वे करायचं आहे. सपोज आता आकाशिकमध्ये काय असतं ना की तुमच्या परमिशनशिवाय कोणीही कुठलाही रीडर नाही त्याच्यामध्ये एंटर करू शकत. तर जेव्हा तुमच्या याच्यामध्ये आता एंटर करतोय आम्ही आणि त्याच्यानंतर एक ती प्रेयर असते किंवा काही लोक डिरेक्टली पण जो पोर्टल आता जे खूप अनुभवी आहेत ते डिरेक्टली पोर्टल थ्रू चालले जातात. ओके. एक आपला वैदिक मंत्र पण असतो, प्रत्येकाचा एक इष्टदेवताचा मंत्र असतो, तो घेऊन सुद्धा जाऊ शकतो. हे कंपल्सरी नाहीये. हे एक मिथ आहे की आकाशिकमध्ये आकाशिकचीच प्रेयर लागेल असं काही कंपल्सरी नाहीये. जर तुमच्या इष्टदेवतेसोबत किंवा तुम्ही ज्या देवताला मानता किंवा बाकीच्याही धर्मांमधले ख्रिश्चन्स लोक पण हे तिकडनंच आली आहे ॲक्च्युली, तर ते लोक पण त्यांच्या ज्या एंजल्स आहेत त्यांना इन्व्होक करून डिरेक्टली त्या पोर्टलमध्ये म्हणजे एंटर करू शकतात. पण ह्याचा एक रूल आहे की तुम्ही त्याच्यामध्ये ना स्वतःला पहिले प्रोटेक्ट करा. विदाऊट प्रोटेक्शन तुम्ही जर का त्या पोर्टलमध्ये एंटर करताय तर तुम्हाला नाही माहिती की त्या वेमध्ये अजून कुठल्या एंटिटीज त्याच्यामध्ये एंटर करू शकता किंवा तुमचा ऑरा जर का वीक असेल स्टार्टिंगला तर तुम्हाला त्या खूप विगरस वेमध्ये सुद्धा इफेक्ट करू शकता. ओके. म्हणजे ज्यावेळी तुम्ही कोणाची रिडिंग घेता त्यावेळी तुम्हाला स्वतःला प्रोटेक्ट करणं हे इम्पॉर्टंट आहे. खूप खूप जास्त. ओके. तुम्ही म्हणजे मी तुम्हाला म्हणजे हे ॲक्च्युली सगळ्यांनीच केलं तर खूप चांगलं आहे. तुम्ही रोज सकाळी आपण आंघोळ वगैरे करून आलो किंवा आंघोळ करताना सुद्धा तुम्ही मिठाच्या पाण्याने रोज आंघोळ करणं. ओके. प्लस आंघोळ केल्यानंतर एक घराच्या बाहेर जेव्हा आपण पाऊल टाकतो त्याच्या आधी प्रत्येकाने कुठलाही जो तुम्ही रोज मंत्र म्हणत असाल त्या मंत्राने फक्त मंत्र म्हणत तो पूर्णपणे हे करून तुम्ही तो लॉक करायचा 3 वेळा. मंत्र म्हणायचा आणि लॉक करायचा. आणि म्हणजे असं पण आणि एक असं पण म्हणजे ह्या साईडनी पण आणि ह्या साईडनी प्लस किंवा आपण एक सर्कल म्हणतो जो एक ऑरा आपण क्रिएट करतो. येस. तर तो तुम्ही लॉक करायचा आणि ओम लिहायचं त्याच्यावर आणि घराच्या बाहेर पडताना फक्त एवढं म्हणायचं की मी पूर्णपणे प्रोटेक्टेड. आपण म्हणजे दिवसातून किती ठिकाणी जातो, खूप वेगळ्या ठिकाणी बऱ्याच लोकांना भेटतो. कोणाची एनर्जी कशी असते, कोणाचा ऑरा कसा असतो हे आपल्याला नाही माहीत राहत. तर ह्या गोष्टी खूप ड्रेनिंग असतात. कधी कधी घरी येणारा व्यक्ती इतका म्हणजे वेगळी एनर्जी घेऊन येतो. आपण असं वाटतं की घरातून निघताना किती आनंदी होतो आणि येताना नेमकं काय झालंय. तर ते ऍक्च्युली तुम्ही प्रोटेक्ट करायला पाहिजे. ह्या गोष्टी कोणाला पण म्हणजे आजकाल सांगितलं तर की म्हणजे हे फोल आहे, पण तुम्ही हे करून बघा. रोज तुम्ही जर का ऍक्च्युली फक्त 21 डेज तुम्ही करा, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये भरपूर चेंजेस होताना दिसतील. मी असं नाही म्हणत की काहीतरी खूप मिरॅकल होईल, बट म्हणजे थेंबे थेंबे का होईना पण त्या गोष्टी भरपूर चेंज होतील लाईफ. म्हणजे डे स्टार्ट केल्याबरोबर आपल्याला स्वतःला आपला पहिले ऑरा स्ट्रॉंग करायचा आहे. येस. प्रोटेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आपण स्टार्ट करू शकतो दिवस. बिलकुल. आणि मला हे विचारायचं की तर ताई मला हे विचारायचं आहे, आकाशिक रिडिंग आता आकाशिक रेकॉर्ड्स आपण जे बोलतो हे एक्झॅक्टली आहे काय? आकाशिक रिडिंग ॲक्च्युली आकाशिक हा वर्डच आकाशा हे संस्कृत जो वर्ड आहे आपला त्याच्यातून तो उद्भवला आहे. ओके. तर आकाशिक रिडिंग हा म्हणजे हायपोथेटिकली बोलला जातो पण एक एनर्जेटिक लायब्ररी आहे असं सगळे लोक म्हणतात. कारण की तुम्हाला एक वे पाहिजे असतो कुठेतरी माणसाला की सपोज इकडे हा पिलो आहे हे एक दर्शवायला लागतं. ही पण एक एनर्जीच आहे. तर त्याला एक फॉर्म घ्यायला लागतो. त्याच्यामुळे त्याला लायब्ररी हे कसं नाव दिलंय की तो एक फॉर्म घेऊन तिथे बसलाय, एक एनर्जेटिक फॉर्म की तुम्ही तिकडे जाऊन तो जाऊन बघू शकाल कुठल्याही व्यक्तीच्या सोलमध्ये एंटर केल्यानंतर की ओके तुम्ही जेव्हा ती बुक काढाल तर ती जी एनर्जी आहे तो जो पोर्टल आहे तो तुम्हाला तसा वे दाखवत जातो. ओके. सो आकाशिक रिडिंग इज बेसिकली एक एनर्जेटिक लायब्ररी आहे ज्याच्यामध्ये या ब्रह्मांडात जितकेही सोल्स आहेत त्या प्रत्येकाची एक लाईफ जर्नी किंवा सोल जर्नी जी आहे ती तिकडे स्टोअर करून ठेवली आहे. आणि इंडिव्हिज्युअली नॉट की सगळ्यांचं एक साथ एकाच याच्यामध्ये नाही, प्रत्येकाचं एक वेगळं पुस्तक आहे. ओके. त्याच्यामध्ये ते साठवलंय. म्हणजे सर्वांचे वेगवेगळे रेकॉर्ड्स असे स्टोअर आहेत. येस. तर रेकॉर्ड्स ओपन केल्यानंतर काय काय गोष्टी आपल्याला म्हणजे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये? रेकॉर्ड्स ओपन केल्यानंतर आता तुम्ही सपोज माझ्याकडे कुठलाही क्वेश्चन घेऊन येत आहे तर हे एक इथिकल वेमध्ये जर का करायचं झालं ना तर तुम्ही माझ्याकडे जो क्वेश्चन घेऊन आलाय तर त्या क्वेश्चनचंच आन्सर मी बघणार. ओके. कुठल्याही रीडरला ऍक्च्युली ती परमिशन नसतेच की तुम्ही त्याच्या पलीकडे बघा. जरी तुम्हाला ती परमिशन असली तरी म्हणजे अनुमती असली वरतून तरी पण तुम्ही नाही बघायचं कारण की ते अनइथिकल आहे. ज्या व्यक्तीचा जितका क्वेश्चन आहे
तो तुम्ही तिकडनं त्याचं सोल्युशन काढून आणा. ओके. प्लस कधी कधी तुमच्या मास्टर्सला त्याच्या पलीकडेही तुम्हाला काही उत्तरं द्यायची असतात. ओके. येस. तर ते सुद्धा तुम्हाला त्यावेळेला देतात की हां ठीक आहे, तुम्ही याला हे कन्वे करून दे. बरेच वेळा असं पण होतं की आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट ह्या व्यक्तीपर्यंत कसं पोचवायची, म्हणजे ह्याला काय वाटेल, तरी पण ते सांगतात. म्हणजे मी तर मास्टर्स ॲज इन मी हनुमंतांनाच हे करते, तर ते मी त्यांना बरेच वेळा विचारते की हे कसं सांगू मी यांना, तर ते बोलतात की नाही तू सांग. ओके. ते बरोबर ऐकतील. आणि त्यांना सांगितल्यानंतर लोकांना पण कळतं की येस, म्हणजे ही गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचायची होती, ती पोहोचली आहे. म्हणजे कुठे ना कुठे जो व्यक्ती तुमच्याकडे येतोय त्याची पण तशी भक्ती असेल तर त्यांचे मास्टर्स पण तसे तुम्हाला हेल्प करतात की तो मेसेज त्यांना सांगायला. अगदी. ओके. बरेच वेळा असं पण होतं की मी त्यांना सांगते की तुम्ही ना मला सगळे क्वेश्चन्स एकसाथ द्या, कारण की तुम्ही आता मेडिटेशनमध्ये बसल्यानंतर सगळे क्वेश्चन्स तुम्हाला एकसाथ घेऊन जायला लागतात. म्हणजे मी तरी तसंच करते. ओके. तर ते विसरून जातात एखादा प्रश्न विचारायला, आणि एखाद्याचे रेकॉर्ड्स क्लोज केल्यानंतर ॲटलिस्ट 21 days तरी त्या नाही ओपन करू शकत आपण. तर त्यांनी जर का तो क्वेश्चन विचारायचा जरी राहिला तरी ते मास्टर्स सांगून देतात की त्याला हे पण कन्वे करून दे. ओके. म्हणजे तो विसरला असेल तरी पण ते तुम्हाला तिथे माहिती, कारण की कुठेतरी त्याच्या मनात ते असतं. ओके. ओके. खूप छान. म्हणजे सर्व गोष्टी आकाशिक रीडिंग जो व्यक्ती घ्यायला येतोय त्यावेळी त्याला म्हणजे इन शॉर्ट सर्व गोष्टी ज्या इम्पॉर्टंट आहेत त्याच्या लाईफमध्ये त्याला पुढे जाण्यासाठी त्या सर्व तिथे मिळतात, आन्सर्स मिळतात त्याचे. आपण असं म्हणू शकतो. पण कधी कधी काही उत्तर तुम्हाला द्यायची नसली तर ते देत नाहीत, कारण की बरेच वेळ असं असतं की तुम्हाला त्या व्यक्तीसाठी म्हणजे त्या गोष्टीसाठी थोडं थांबायची गरज असते. तर त्यावेळी मास्टर्स बोलतात की नाही भेटत, आणि ते आम्ही डिरेक्टली क्लायंटला सांगून देतो की नाही भेटत आहे त्याचे आन्सर्स. तर त्यावेळेला आपण असं म्हणजे गोष्टी मॅनिप्युलेट नाही करू शकत. जर का तुम्हाला आन्सर भेटत आहे तरच भेटत आहे, नाही भेटत आहे तर त्याच्यामध्ये यू कांट हेल्प. ओके. कर्मा आणि आकाशिकचा काही रेलेव्हन्स आहे का? मी तुम्हाला याच्यावरती एक उदाहरण देते. एक क्लायंट होते त्यांचं, तर ऑस्ट्रेलियाचे होते. ते इंडियनच आहेत, इंडियन बेस्टर्स आहेत, पण तिकडे ते ॲज अ जॉब म्हणजे जॉबसाठी होते, म्हणजे आहेत अजून पण. तर त्यांचा विषय असा होता की माझा डिवोर्स झाला आहे, आणि डिवोर्सनंतर त्यांची म्हणजे त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲलिमनी त्यांच्या वाईफला आणि म्हणजे द्यायला लागला, आणि मुलगा पण त्यांच्याकडे अजिबात बघत नाही. तर त्यांचं म्हणणं होतं की मी खूप जास्त स्ट्रगल करतोय. ऑस्ट्रेलियन्स म्हणजे तिकडे ॲज अ डिफरंट कंट्रीमध्ये असल्यामुळे ते लोक त्रास पण त्यांना खूप देतात, आणि जॉबच्या ठिकाणी पण प्रचंड त्रास आहे. तर हे सगळं म्हणजे का बरं आहे, आणि मी हे सगळं का सफर करतोय. तर त्यांची परमिशन घेतली आणि त्यांच्या म्हणजे रेकॉर्ड्समध्ये जेव्हा बघितलं तर ते म्हणजे साऊथ इंडियन बेस्ट होते, एक साऊथ इंडियामध्ये राहणारे, आणि खूप धनाशेट असा जो माणूस ज्याच्याकडे म्हणजे चांगला पैसा अडका सगळं काही. तर त्याच्याकडे एक माणूस कामाला होता, आणि त्या माणसाच्या घरी म्हणजे एक मुलगा होता. हे असं एवढं चित्र दिसलं. तर मी म्हटलं की मास्टर्स की पुढचं म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, मला पूर्ण हे सगळं सांगा. तर त्याच्यामध्ये म्हणजे हे जे क्लायंट होते त्यांनी म्हणजे जे धनाशेठ होते ॲज इन पास्ट लाईफमध्ये, तर त्यांनी त्या माणसाला लाथ मारून म्हणजे त्या कामावरून काढून टाकलेलं. की मला तुझी गरज नाही आहे, आता तू जा. प्लस ते साऊथ इंडियन होते, आणि त्याच्यामध्ये लँग्वेज बॅरियर पण होता. तर त्यांना तो एक म्हणजे आपण म्हणतो माज होता की अजिबात तू इकडे म्हणजे हे करू शकत नाहीस, काम करू शकत नाही, तुम्ही बाहेरचे वगैरे येतात, हे करा ते करा. तर म्हणजे त्यांनी त्याला लाथ मारून हाकलला. आता तो व्यक्ती तर पूर्णपणे म्हणजे हतबल झालाय. सगळं त्याच्याकडे एकच म्हणजे सोर्स होता, तोही गेला. तर इकडे आल्यावरती तोच माणूस अँड तो जो मुलगा होता, ही जस्ट त्यांची वाईफ आणि म्हणजे कुठलाही व्यक्ती म्हणजे आज एखाद्या पुरुष आहे तर तो स्त्रीचं हे घेऊ शकत नाही असं काही नाही आहे. ती एक सोल आहे, ती जेंडर 100% चेंज करू शकते. तुम्ही कुठल्याही जेंडरमध्ये येऊ शकता. तर तो माणूस यांची वाईफ आणि तोच मुलगा म्हणजे यांचा मुलगा बनून इकडे आलाय, जी की ॲज इन त्यांनी एक ॲलिमनीमध्ये हे घेऊन त्यांनी म्हणजे ते त्यांच्या लाईफमधून असा त्यांना त्रास देऊन गेले. तिथे त्यांची वाईफ बनून ते डिवोर्स झाला आणि ते आता ॲलिमनी वगैरे मागतात. म्हणजे काय असतं की हा एक एनर्जेटिक कॉन्ट्रॅक्ट आहे. तुम्ही जिकडे जसं दिलं ते तसं तुम्हाला कसंही करून फेडणंच आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणालाही तुमच्याकडे कुठलंही मोठं पद असेल, औदा असेल, कुठलाही म्हणजे पैसाचाही असेल, तर तो कसलाही मला वाटतं माणसाने मोठेपणा करायला नाही पाहिजे. तुम्हालाही नाही माहिती की ते तुमच्याकडे रिटर्न कसं येईल. करेक्ट.
आणि तिकडे जो त्याने लँग्वेजचा बॅरियर टाकला तर तो आज तिकडे गेल्यावरती त्याला त्या गोष्टींचा असा त्रास होतो. त्याच्यामुळे त्याला कामामध्ये पण इश्यूज वगैरे हा एक्झॅक्टली. बरोबर. त्यामुळे हे असं नाहीये. आयुष्य कसं आहे की प्रकृतीसाठी तुम्ही एक आत्मा आहे. तुमच्यासाठी तुम्हाला भलेही वाटत असेल की अच्छा मी हे आयुष्य जगतोय, नाही, प्रकृतीसाठी तुम्ही एक आत्मा आहे आणि ती एक आत्मा एक सोल जर्नी म्हणजे आपण जी म्हणतो की ती वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये येत जाते की हा जन्म तो जन्म हे तुमच्यासाठी आहे. पण प्रकृतीसाठी तुम्ही फक्त एक सोल आहे. इकडे फेडलं, इकडे काहीतरी केलं तर ते तिकडे जाऊन तुम्हाला फेडायचं आहे किंवा ते तिकडे जाऊन करायचं आहे. सो सगळ्यांना हे इकडे बॅलन्स करायचंच आहे. त्याच्यामुळे मला वाटतं लोकांनी कुठल्याही गोष्टीचा गर्व न पाळता एक माणसानी माणूस पण म्हणून जर का केलं ना तर खरंच सोपं होईल जगणं. बरोबर आहे. शेवटी कर्मा जो आहे तो बॅक येतो. हो, बॅक येतोच. तर ह्याच्यावर अजून काही एक्झाम्पल आहे का तुमच्याकडे? एक क्लायंट होते, इकडचे नाही, म्हणजे मला वाटतं कानपूर त्या साईडचेच कुठल्या तरी असावे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे ना पिढीजात भरपूर धन होतं, प्रचंड जमीन जमला सगळं काही होतं. पण जसं जसं मी आणि म्हणजे माझ्यानंतर आता माझ्या वडिलांनी जसं हे सगळं माझ्या नावावर केलंय तर जसं धन अगदी म्हणजे विलुप्त होत चाललंय, कुठेतरी ते चाललंय, फारच म्हणजे वाहत चाललंय की कसं संपुष्टात येतंय, कोणीतरी गफला करून जाते, कसं जाते काहीच कळत नाहीये. तर म्हणजे हे सगळं का बरं? तर म्हणजे मजेशीर गोष्ट अशी आहे की जेव्हा त्यांच्या ह्याच्यात बघितलं तर हे त्या घरामध्ये एक म्हणजे मला वाटतं 4थी का 5वी पिढी ते पुन्हा जन्म घेऊन त्याच्यात आले होते. तर जिकडनं हे सगळंच म्हणजे इनिशिएट झालं, स्टार्ट झालं त्यांच्या ह्याच्यामध्ये. तर जेव्हा त्यांनी स्टार्ट केलं तर खूप लोकांच्या जमिनी हडपणं, लोकांना त्रास देणं, त्याच्यात ते सगळं म्हणजे कोणाला तर म्हणजे अगदी बेघर करून ते सगळे लूटमाट करून ते सगळं जे त्यांनी उभारलं. तर त्याच्यानंतरची जे लोक होती म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये येणारी, तर ते त्यांच्या नशिबाने त्यांनी खाल्लं. पण जेव्हा हे पुन्हा जन्म घेऊन तिथे आले तर ह्यांना पुन्हा तेच बघायचं होतं जे त्यांनी लोकांसोबत केलं. ओके. म्हणजे मध्ये जो काळ होता ते दुसरे सोल्स होते, पण हे ह्यांचा जो जन्म झाला त्या फर्स्ट नंतर डायरेक्टली 4-5 पिढ्यांनंतर ह्यांचा जन्म झाला. म्हणजे ते पुन्हा त्यांच्या कुळामध्ये पुन्हा जन्म त्यांनी स्वतः घेतला आणि परत त्यांना ते भोगावं लागलं. येस. ह्याच्यावरून आणखी मला एक क्लायंटची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की माझा जो बिझनेस आहे तो पूर्णपणे सेटअप आहे, ॲक्च्युली सगळा चांगला सेट आहे, सगळं काही आहे, पण मला काही केल्या ह्या गोष्टीमध्ये आनंदच वाटत नाही आहे की म्हणजे का बरं असं. म्हणजे त्यांना मुलगी पण जेव्हा ते म्हणजे माझ्याकडे ज्या वेळेला अपॉइंटमेंट घेऊन आले तर त्यांच्या 30 दिवसाअगोदरच त्यांना मूल झालं होतं. तर म्हणे माझं एक दुसरं घर आहे, तिकडे जाऊन मी राहतो, मला बिलकुलच माझ्या घरच्यांसोबत किंवा वाईफसोबत वगैरे तो अटॅचमेंट फील होत नाही, तर हे सगळं का बरं. तर त्याच्यामध्ये दिसलं असं की त्यांच्याकडे एका पॉईंटला खूप म्हणजे बऱ्यापैकी पैसा होता. म्हणजे आपण असं नाही, मी किंग वगैरे नाही म्हणणार, पण एक म्हणजे त्या भागातला मुखिया. तर ते असताना सुद्धा त्यांनी त्या गोष्टी सगळं सोडून, जेव्हा त्यांच्याकडे ॲक्च्युली सगळ्या गोष्टी होत्या, त्यांच्यावरती बरीच जबाबदारी होती, ते 3 बायका त्यांना होत्या आणि मुलं होती, तर ते सगळं सोडून ते चालले गेले होते की मला हे सगळं सोडून म्हणजे एक मॉन्कहूड आपण जे म्हणतो बुद्ध धर्मामध्ये जे केलं जातं, तर ते तिकडे चालले गेले. तर इकडे आल्यावरती त्यांना त्या गोष्टी असं म्हणजे हे होत आहेत की कुठेतरी त्या लोकांना त्यांना सर्व करायचं होतं, तर त्यांना इकडे ती इच्छा नाही आहे त्या गोष्टी करायची, बट कुठेतरी त्यांना ते मन मटून का होईना पण ते सगळं करावं लागत आहे आज त्यांच्यासाठी. तर त्यांना म्हटलं की तुम्ही याच्यातून बाहेर नाही निघू शकत, तुम्ही जर का इकडनं सोडून गेलं तर पुन्हा तुम्हाला जन्म घेऊन इकडे वापस यायला लागेल आणि त्यांना सर्व करायला लागेल. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जो जन्म भेटलेला आहे, जर का तुम्ही या सगळ्या बंधनात अडकले तर ते सोडून कुठे तुम्ही जाऊ नका, कारण की काही कारणवश तुम्हाला ते दिलेले. तुम्ही जर का त्यांच्या आत्म्याला ती ठेस पोहोचवतायत ना, तर कुठेतरी त्यांची जी एक एनर्जेटिक फील्ड आहे ती तुमच्या बाबतीत एक अँगर, राग ठेवून पुढे जाईल, तर तो तुम्हाला सोल कॉन्ट्रॅक्ट वापस हे करून पुन्हा यावंच लागणार आणि त्यांना सर्व करावंच लागणार. करेक्ट. म्हणजे कुणाला जर फॅमिली म्हणजे कोण पारंपरिक गोष्टीमध्ये जर आहे माणूस, तर त्याला ते पूर्णपणे पार करायचंच आहे.
असं मी नाही म्हणणार पारंपरिक, पण जर का तुम्हाला घर आहे, तुम्ही जर का तुमच्या विलने लग्न केलं आहे, तुम्हाला मूल आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ह्या गोष्टी सोडून जातायत, तर हे ऍक्च्युअल पाप आहे. हा बरोबर. कारण की तुम्ही फर्स्ट प्लेसला त्या गोष्टी का केल्या? जर का तुम्हाला हेच करायचं, कोणाचं तरी आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करताय, त्याच्यामुळे असं नाही करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे हे करायचं तर स्टार्टलाच तुम्ही करा, नाहीतर एकदा तुम्ही केले तर ते निभवा, म्हणजे एंड पर्यंत प्रॉपर ते करा. अगदी. एखादा व्यक्ती येतो, तो आल्यानंतर रीडिंग वगैरे सर्व झालं, आता त्याच्यानंतर हिलिंग प्रोसेस कशी स्टार्ट होते? मी थोडासा याचा आधी संदर्भ देईल की माणसाचा जो जन्म आहे तो कसा कॅरी फॉरवर्ड करतो मागच्या गोष्टी. की सपोज आता मी आहे आणि तुम्हाला मी ओळखते, तर ह्या जन्मामध्ये मी तुम्हाला प्रचंड त्रास दिला, म्हणजे कुठल्याही प्रकारे असो, लूटमार असो, कुठलं तरी म्हणजे मेंटली हॅरॅस तुम्हाला मी केलं आहे, आणि त्याच्यानंतर आता हा जन्म आपला संपला आहे. पण कुठलाही एक कृत्य करताना कुठल्याही माणसाला एवढं तर 100% माहीत असतं की आपण या व्यक्तीसोबत काहीतरी चुकीचं वागतोय, ते समजतंय पण उमजत नाहीये, हा तो प्रकार आहे. तर तुम्ही ती जी गिल्टवाली जी एक एनर्जेटिक फील्ड आहे ती तुम्ही तुमच्या नेक्स्ट लाईफमध्ये कॅरी फॉरवर्ड करता. ओके. तर तुम्ही जेव्हा ती नेक्स्ट लाईफमध्ये, आता तुम्ही सपोज आता या प्रेझेंट लाईफमध्ये तुम्हाला तो एक प्रेशर फील होतं की मला हे डिप्रेशन का फील होतं आहे, किंवा मी लोकांशी का बरं कनेक्ट नाही करू शकत, किंवा ह्या अमुक अमुक व्यक्तीसोबत मला हे असं दुरावा का फील होतो, किंवा या व्यक्तीने मला असं का केलं, आणि असे असंख्य आपल्यामध्ये म्हणजे सगळ्यांमध्येच ते प्रश्न असतात. तर जेव्हा तुमचे रेकॉर्ड्स ओपन केल्या जातात त्यावेळेला त्या एक स्पेसिफिक गोष्टीचा म्हणजे त्या लास्ट लाईफमधून ती तुम्ही कॉर्ड जी म्हणतो आपण त्यांना, एक एनर्जेटिक कॉर्ड असते, ती कुठली असू शकते, म्हणजे रागाची असू शकते किंवा गिल्टचीही असू शकते, ती तुम्ही इकडे कॅरी फॉरवर्ड करता आणि ती तुमची जोडल्या गेलेली असते विथ लास्ट लाईफ टाईम, म्हणजे आपण जी पास्ट लाईफ आपण म्हणतो. तर ती कॉर्ड जेव्हा तुमचे रेकॉर्ड्स ओपन करतात तेव्हा ती तिथे जाऊन ती कट करायची, की जी ही इम्प्रिंट तुम्ही ह्या लाईफमध्ये लास्ट लाईफची घेऊन आला आहात ती इकडे येऊन कट करायची. म्हणजे ती हिलिंग तिकडनं ती हिलिंग प्रोसेस जी आहे ती कॉर्ड कट करून पुढे स्टार्ट होते, की कुठेतरी तुमच्या माइंडला ते आता सांगायचं आहे की ओके, जी सफरिंग होती ती मी आता म्हणजे ॲक्सेप्ट केली आहे आणि मी त्या सगळ्या गोष्टींसाठी ग्रॅटिट्यूड फील करते, जेही लेसन्स मला शिकायचे होते, आणि ते मी आता कॉर्ड्स इथे कट करते आणि मला या सगळ्या गोष्टीतून मुक्त द्या. ती एक प्रेयर पण असते ॲक्च्युली, जेव्हा आपण म्हणजे कॉर्ड कट करतो. येस, त्याची एक प्रेयर असते. म्हणजे हिलर, कुठलाही हिलर त्या प्रेयर्स देतो, म्हणजे मी तरी देते ॲटलिस्ट, की हे तुम्ही म्हणा, कारण की हिलरच्या साईडनी त्या हिलरनी ती कॉर्ड कट केली आहे. आता पुढे तुमचं काम आहे की तुम्ही थोडंफार त्या गोष्टी युनिवर्समध्ये इंटेन्शन सेट करून त्या गोष्टी स्वतःच्या साईडनी पण हील करा. एक होपोनोपो प्रेयर येते, त्याच्यामध्ये आपण म्हणजे कुठल्याही व्यक्ती, आता होपोनोपो प्रेयर आपण कोणासाठीही करू शकतो. एखाद्या व्यक्तीला जर का असं वाटत असेल की माझ्या वडिलांसोबतचं रिलेशन चांगलं नाही आहे, तर त्यांना तुम्ही मनातूनही म्हणा की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणजे तुम्ही बेसिकली काय करताय की तुम्ही त्यांच्याप्रती जीही काही गोष्ट वाईट केली असेल ती सद्भावना आपण जी म्हणतो ती त्यांच्याप्रती तुम्ही व्यक्त करा आणि तिकडनं ती तुमची हिलिंग स्टार्ट होते. खूप वेळा मी बऱ्याच क्लायंट्सला हे दिलंय, इव्हन मी स्वतः सुद्धा ह्या गोष्टी केल्या आहे बऱ्याच लोकांसाठी. कोणाचीच लाईफ अशी एवढी काही म्हणजे आपण म्हणतो फ्लावरी नाही राहत. माझ्याही आयुष्यात बरेच रिलेशन्स असे होते की मला ते भरपूर गोष्टी शिकवून गेल्या, मी तरी असंच म्हणेन. तर आपण त्या गोष्टी जस्ट एक इंटेन्शन सेट करून ते युनिवर्समध्ये म्हणायचं किंवा त्या स्पेसिफिक व्यक्तीबद्दल म्हणायचं, तुमची हिलिंग तिकडनं म्हणजे छोट्या छोट्या पद्धतीने का होईना पण ती स्टार्ट होते. आणि कॉर्ड्स कट केल्याने काय होतं की तुम्ही म्हणजे जी एक एनर्जेटिक फील्ड आहे, तुम्ही सपोज आता डिप्रेशनमध्ये आहे कोणीतरी, तर ती एक कॉर्ड कट केल्याने तुमचं एक 60-70% काम तिथे होतं. मी असं नाही म्हणणार की 100% होतं, कुठेतरी तुमचं पण काम असतं की तुम्ही किती त्या गोष्टीला रिस्पॉन्स करताय, तुमच्या साईडनी किती तुम्हाला वाटतंय की हा मी या गोष्टींसाठी गिल्टी आहे, आणि मग तुम्ही तिकडनं एक आपण म्हणतो तुम्हाला कुठल्याही थेरपिस्टची गरज नाही पडणार, म्हणजे तुम्हाला एक्सेप्ट एक्झॅक्टली एक्झॅक्ट वर्ड आहे तो, की तुम्ही एक्सेप्ट करा की हा मी ही गोष्ट केली होती आणि इकडनं तुमची हिलिंग स्टार्ट होणार. तर ताई, होपोनोपो वरती तुम्ही थोडं एक्सप्लेन कराल? म्हणजे तुम्ही बोलले की ती एक प्रेयर तुम्ही देता, तर ती प्रेयर नुसतं ते कॉर्ड कट केल्यानंतरच समोरच्याने यूज करायची की ती नॉर्मल डेली लाईफ मध्ये पण तुम्ही त्याच्यावर काय बोलाल तुम्ही? वापरू शकतो. ऍक्च्युली होपोनोपो जी प्रेयर आहे ना, ही हवाईन प्रेयर आहे, जी म्हणजे हवाईन पीपल म्हणजे तिकडच्या लोकांनी ती ओरिजिनेट केली. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं असं
की आपल्याकडे एक माफीनामा असतो. आपण एक म्हणजे मी बऱ्याच याच्यात पाहिलंय, बऱ्याच गुरूंनी पण ही बऱ्याच म्हणजे त्यांच्या शिष्यांना पण दिली आहे. मला त्यांचं आता नाव आठवत नाही आहे, पण म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की मी ज्याही चुका कळत न कळत या युनिवर्समध्ये कोणालाही जर कुठल्याही सोलला कशाही प्रकारे जर हर्ट केलं असेल तर त्याची मला माफी द्या. म्हणजे त्याच्यासाठी मी पूर्णपणे गिल्टी आहे. आय म्हणजे त्याचं स्टार्टिंग असं होतं की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणजे मी जी ही गोष्ट एखाद्या सोलला कुठल्याही प्रकारे जर म्हणजे हेल्पलेस केलं असेल किंवा हर्ट केलं असेल तर ते माझ्यामुळे कुठल्याही प्रकारे डिप्रेशनमध्ये गेले असतील तर त्या सगळ्या गोष्टींसाठी मला माफ करा. ओके. तर तुम्ही म्हणजे ही असंच नाही की आपण म्हणतोय की एखादा मंत्र काही इंटेन्शन न ठेवता आपण जर का म्हणत जातोय तर तसं हे केल्याने काही अर्थ उरत नाही. तुम्ही खरं ऍक्च्युली मनातून त्या गोष्टी म्हणायला पाहिजे की मी खरंच गिल्टी आहे, मला जर म्हणजे मी कोणालाही जर हर्ट केलं असेल तर मला माफ करा. तर ऍक्च्युली तुम्ही ही जी प्रेयर आहे ना ही दिवसातून फक्त सकाळी 3-4 वेळा, दुपारी 3-4 वेळा आणि सायंकाळी 3-4 वेळा मनातून एकदम इंटेन्शन सेट करून कुठल्याही गोष्टीवरती तुम्हाला म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा तुम्हाला असं वाटत असेल की हा माझ्याशी काळासोबत बोलत नाहीये तर हे असं का झालं, तर तुम्ही ही 100% त्यांच्यासाठी बोलू शकता. ओके. खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह प्रेयर आहे. आणि मी असं नाही म्हणणार की तुम्ही याचं काहीतरी गेन करायलाच तुम्ही ही म्हणा. हा, तुम्ही ही ऍक्च्युअल तुमचे जे कर्म आहे ती नलिफाय करण्यासाठी पण ती कर्मासाठी म्हणजे चांगल्या युजला होईल ते. या म्हणजे ती तुमची कर्म नलिफाय करतील बेसिकली. या ओके. खूप छान एक्सप्लेन केलात तुम्ही, कारण की या सर्व छोट्या छोट्या गोष्टींची गरज आहे लोकांना. आणि भरपूर लोकांचे जसं आपण कर्मा रिलेटेड इश्यूज असतात त्यामध्ये हे यूज होणारी प्रेयर आहे. आणि आता आपण त्या टॉपिकवर होतो जिथे तुम्ही म्हणत होतात की ही प्रेयर तुम्ही सांगता क्लायंट्स जेव्हा येतात तुमच्याकडे, जेव्हा तुम्ही ते कॉर्ड कट करता त्याच्यानंतर ही प्रेयर तुम्ही त्यांना सांगता. आता ते 21 डेज जे असतात, आपण बोलतो की 21 डेज पर्यंत रेकॉर्ड्स परत ओपन नाही करायचे, तर हे 21 डेज साठी तुम्ही देता की कसं असतं ते? तुम्ही ही ॲज लॉंग ॲज तुम्हाला जोपर्यंत इफेक्ट नाही दिसत आहे किंवा तुम्हाला असं वाटतंय की हा तुम्हाला त्याचा इफेक्ट कधी कधी 4-5 दिवसातही दिसायला लागतो, कारण की तुम्ही ते इंटेन्शन सेट करून ती गोष्ट बोलताय. तुमच्या त्या गोष्टी त्या वेळेमध्ये पण ड्रास्टिकली चेंज व्हायला लागतील, पण तुमचे किती कर्म हेवी आहेत त्याच्यावर ते डिपेंड करतं की तुम्ही ते किती एक्सटेंड करायला पाहिजे. ओके. हां, तुम्ही जर खरंच मनापासून ते करत आहात, म्हणजे मनापासून म्हणजे ही गोष्ट अशी नाहीये की हो मी मनापासून जेवण बनवतीये तर ते असंच होईल, नाही. ही एक कार्मिक गोष्ट आहे आणि ती तुम्हाला युनिव्हर्समध्ये जोपर्यंत तुम्ही एक जेन्युइनली आपण जे म्हणतो तोपर्यंत ती म्हणजे तुम्ही ती इंटेन्शन सेट करून नाही बोलत आहात, तुम्हाला तुम्ही काहीही करा, अगदी तुम्ही मंत्र जरी केला तरी तो कारागर नाही ठरणार. एक जे डिवोशन आपण म्हणतो, मंत्र पण असं नाही की लोक म्हणतात की हा माळ घेऊन मी 108 वेळा करतोय वगैरे, त्या गोष्टी माझ्या हिशोबाने तरी पूर्णपणे फोल आहेत. तुम्ही जर का अगदी मनापासून एकदा जरी म्हटलं की राम, तर ते म्हणजे ते येतील तुमच्या की तू मला मनापासून हाक मारली मी तुमच्यासाठी येणार. तर तसंच सगळ्या गोष्टी तुम्ही जितकं तुम्ही एक चांगला ह्युमन बनाल, एक चांगला व्यक्ती तुम्ही बनाल, एक चांगली आत्मा बनाल, तसं तसं तुमच्या सगळ्या गोष्टी कर्मा नलिफाय होतील. कारण शेवटी प्रकृतीला तेच हवं आहे की तुम्ही त्या लर्निंग शिका, एक चांगला व्यक्ती, एक तुमची इनलाइटमेंट होणं हेच प्रकृतीला हवं आहे. करेक्ट. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका चांगल्या व्यक्तीसोबतच का होत असतात? म्हणजे नेहमी जसं कॉमेंट्समध्ये पण भरपूर जण बोलतात की मी ही भक्ती करते, मी ती भक्ती करते, नाही तर मी हे करतोय ते करतोय, पण माझ्यासोबतच असं का होतंय? ओके, तर पहिले तर तुम्ही हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्हाला जरी असं वाटत असेल की मी तर ही व्यक्ती आहे किंवा तुम्ही ही बॉडी आहे, तुमच्यासाठी तुम्ही फक्त प्रेझेंट ही बॉडी आहात, कारण की तुमचा जो कॉन्शियस आहे हे बॉडीच्या पलीकडे नाही आहे. पण प्रकृतीसाठी तुम्ही एक आत्मा आहे. करेक्ट. आत्मा तिची एक जर्नी आहे. जर्नी ॲज इन की तुम्ही या लाईफमध्ये काहीतरी काम केलं असं आहे की जे तुम्हाला पुढे जाऊन म्हणजे तुमच्या कर्मांवरती इफेक्ट करणार आहे किंवा ते तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये इफेक्ट करतील. तर ते तुम्हाला हे नाही समजत की ओके मी जे काही आहे मी ह्या लाईफमध्ये तर एवढं सगळं चांगले कामं केले, मी तर लोकांची मदत करतो, पण तुला हे नाही माहिती की तू आधी काय केलंय. प्रकृतीसाठी तुम्ही एक सोल आहे आणि ती सोलची जर्नी आहे, ती बॉडी नाही काउंट करत. तुमच्यासाठी ती एक बॉडी आहे की तुम्ही या जन्मामध्ये जे काही केलं ते तुमच्यासाठी इथेच सीमित राहते नाही.
तसं नाही होत. तुम्ही मागच्या जन्मात काय केलंय किंवा तिकडनं तुम्ही इकडे काय कर्म कॅरी फॉरवर्ड केलाय. जर तुम्ही इथे येऊन फारच म्हणजे इम्पॅथेटिक पर्सन आहात, आपण म्हणतो माझ्यामध्ये खूप इम्पॅथी आहे, तर ती तुमची ऍक्च्युली लर्निंग आहे. कारण की कुठेतरी तुम्ही असे कर्म केलेत की तुम्ही फारच हार्टलेस दाखवलेत, तर प्रकृती तुम्हाला म्हणते की अच्छा आता हे बघ, ह्या गोष्टी कर. तुला लोकांबद्दल तुला ते वाटायलाच हवं. आणि जोपर्यंत तुम्ही या गोष्टी म्हणजे आत्मसात नाही करत, रिअलाइज नाही करत की हा ठीक आहे, मला ह्या गोष्टी आहेत, मी ह्या गोष्टी लर्न केल्या, मी हे शिकले की प्रकृती तुला हे शिकवायचं होतं, मी ते शिकले, आता इकडं म्हणजे मी कॅरी फॉरवर्ड करणार. जेव्हा तुमची लर्निंग संपते, ऍक्च्युअली तुम्ही रिअलाइज करता, तिथे तुमची सफरिंग ऍक्च्युअली स्टॉप होते. ओके, खूप छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलात. कारण हे क्वेश्चन असतात, आता मी पण जर कोणतं काम करतो तर मी ह्या जर्नीमध्ये माझं ही जे लाईफ आहे त्यामध्ये मी विचार करणार की ह्या जन्मात तर मी चांगलेच कामं करतो, तर माझ्यासोबतच असं का होतंय. पण कुठे ना कुठे ही जी गोष्ट आहे ती पास्टला कनेक्ट असते आणि आपल्याला कुठे ना कुठे ते एक्सेप्ट करून ती गोष्ट कॅरी फॉरवर्ड करायची आणि तसं आपल्याला लाईफ जगायचे. बरोबर. ऍक्च्युली याच्यावर मला एक गोष्ट आठवली. आपण महाभारतामध्ये जसं भीष्म पितामह त्यांना शेवटच्या त्यांच्या घटिकामध्ये जेव्हा ते कृष्णाला विचारतात की असं माझ्यासोबत का झालं की मी मी आयुष्यभर धर्माच्याच मार्गावर चाललो, सगळ्या गोष्टी मी धर्माच्याच हिशोबाने केल्या, पण मला असं मरण का मिळावं की मी काट्यांच्या म्हणजे बाणांच्या याच्यावर मी झोपलोय. तर तेव्हा कृष्ण त्यांना सांगतात की तुला इतकं दिसतंय की ह्या जन्मामध्ये तुम्ही हे असे कर्म केले, तुम्ही धर्माच्या याच्यावर गेलात, पण हे कर्म तुझे जेव्हा तू मागच्या 100वा तुझा जो जन्म होता, तिकडे तू एका सापाला काट्यांच्या याच्यावरती तू झोपवलं, तसं तू त्याला मारलं होतंस, तर ते तुला इकडे आता असं रिटर्न मिळणार. तर तुम्हाला हे नाही सांगता येत की तुम्ही हे कुठल्या, म्हणजे असंच नाही होऊ शकत की तुम्ही पास्ट लाईफ मधूनच आणलंय, असं नाही होत. कधी कधी एखाद्या क्लायंटचं 4-5 क्वेश्चन्स असतात ना, तर ते त्यांच्या वेगवेगळ्या लाईफ टाइम्स पण दाखवतात, ते तुम्ही कलेक्टिव्हली एका याच्यात आणता. हां, तर तुमचं असं नाही होऊ शकत की ओके हे मी इकडचं केलंय तर हे इकडे असं होईल, नाही. तुम्ही सगळ्या गोष्टी कलेक्टिव्हली मागच्या किंवा त्याच्या मागच्या किंवा मागच्या किती असंख्य प्रत्येकाचे भरपूर जन्म झालेले आहेत, कुठून आणलं हे तुम्हाला नाही माहिती. त्याच्यामुळे ऍक्च्युअली तुमच्याकडे आज जर का टाइम आहे, परिस्थिती तुमची चांगली आहे, आजूबाजूला गोष्टी तुम्हाला फेवरेबल भेटल्या आहेत, तर त्याचा तुम्ही ऍक्च्युअल तुमचा जो कर्म आहे त्याला सुधारण्यामध्ये घालवा. तेव्हाच तुम्ही या सगळ्या गोष्टीतून सुटू शकता. बरोबर. आणि कर्म चांगलं करण्यासाठी आपण काय करू शकतो या लाईफमध्ये? कर्म चांगले करण्यासाठी पहिली गोष्ट तर तुम्हाला मी एक सांगते की ही गोष्ट थोडीशी कदाचित ह्या कॉन्टेक्स्चर म्हणजे डिफरंट असेल. माणसाने आहे ना कुठल्याही गोष्टीवरती रिॲक्शन देणं किंवा फील करून घेणं, ते जरा जेव्हा आपण स्टॉप करतो, म्हणजे कामनेस जेव्हा आणतो, आपण म्हणतो की मी एकदम सेंटर्ड आहे, शांत आहे, तुम्ही मला जर का एखादा चाटा मारून गेलात तर त्याच्यावरती मी सोडून देईल. मी असं नाही म्हणत की माणसाने काहीतरी कुठेतरी अन्याय होतोय तर तिकडे काही बोलायला नाही पाहिजे, नाही. कोणतरी काहीतरी करून गेलाय, तुमचे जर का भांडणं होत आहेत रस्त्यावरती, तर तिकडे सोडून द्या, शांत व्हा. कारण की तुम्ही जर का तिकडे त्या व्यक्तीबद्दल राग दाखवला तर बेसिकली तुम्ही त्याच्यासोबत कर्म जनरेट करताय. तुम्ही जर का तिथे तो सोडून दिला शांतपणे की ओके लेट गो, तुम्ही जेव्हा कामनेस आणता तेव्हा काय होतो, कर्म स्टॉप होतो. कर्माची सायकल स्टॉप होते, तो पुन्हा जनरेट होणं स्टॉप होतो. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी आत्मसात करता ना, तेव्हा ऍक्च्युअल तुम्ही एक आपण म्हणतो मोक्षगतीकडे तुम्ही 100% जाऊ शकता. कारण जर तुम्ही प्रत्येकाबद्दल एक सांगताय की मी याला असं केलं, त्याला तसं केलं, त्यांनी मला असं केलं तर मी याला अजून तसं करेन, तुम्ही याच्यातून सुटूच नाही शकत या सायकलमधून. तुम्ही ती एनर्जेटिक फील कंटिन्यू ती सायकल तुम्ही चालूच ठेवताय, अडकून राहणार. बिलकुल. त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही कामनेस नाही आणत आहे तोपर्यंत ह्या गोष्टीतून तुम्ही नाही सुटू शकत. मला वाटतं माणसाने थोडं मेडिटेट करणं, कामनेस, आणि जिकडे तुम्ही सोडू शकताय गोष्टी तिकडे जेव्हा तुम्ही सोडून दिलं तर ऍक्च्युअल तुम्ही चांगली मोक्षगती किंवा एक इनलाइटमेंटकडे तुमची प्रगती होऊ शकते. आणि ह्या कामनेसला जर आपल्याला आपल्यामध्ये इनबिल्ड करायचं असेल तर मेडिटेशनच एक बिलकुल त्याचा वे आहे. मेडिटेशन असं नाही की तुम्ही कुठेतरी शांततेतच जाऊन बसलात, नाही. मेडिटेशन तुम्ही जर का तुमची थॉट प्रोसेस तुम्ही स्टार्ट असं करू शकता की तुमची थॉट प्रोसेस जी आहे ती
म्हणजे स्टॉप करून टाका. Okay. आपण आपल्या डोक्यामध्ये जी 100 विचार कंटिन्यू प्रत्येक सेकंदाला चालत असतात ती कुठंतरी तुम्ही स्टॉप करायला चालू करा. ओके तुमची ऍक्च्युली ती मेडिटेशनची ती सुरुवात होऊन जाईल. ओके त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा शांत बसायला सुरू कराल ना तेव्हा तुम्हाला ते जास्त जड जाणार नाही. ओके त्याच्यामुळे कुठेही जाऊन बसलात. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की तुम्ही जर ग्रास आपण म्हणतो गवतावर तुम्ही चाला, बरोबर खूप इफेक्टिव्ह आहे. तुम्ही आजकाल आपण सगळे लोक चपला घालतो त्याच्यामुळे आपली ग्राउंडिंग खूप कमी आहे करेक्ट आणि जमिनीशी आपलं नातं जवळजवळ नाहीच नाहीच आहे. आहे. हो. त्याच्यामुळे तुम्ही आपण म्हणतो बेअर फूट म्हणजे बिना चप्पलेचं असं नंगे पाव आपण Correct, चालू शकतो. बिलकुल ते इतकं इफेक्टिव्ह आहे. म्हणजे माणसाची त्याच्याने ऍक्च्युली बुध आपण जे ऍस्ट्रॉलॉजिकली जर का बघितलं तर तुमचा बुध ग्रह पण त्याच्याने चांगला होतो. ओके तुम्ही ते करा. तुमची ग्राउंडिंग जितकी होईल तितकं तुम्ही सेंटर्ड व्हाल. माणूस तितका कामनेसकडे जास्त प्रगती करतो. ओके ओके मला हे विचार ॲस्ट्रॉलॉजीचा आणि आकाशिक रिडिंगचा काही कनेक्शन आहे का? आहे, 100% आहे. ओके जेव्हा आपण एखाद्याची सोल जर्नी बघतो किंवा एखाद्याचे रेकॉर्ड्स ओपन केले ना सपोज, तर त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते पूर्णपणे तुमच्या चार्टमध्ये म्हणजे विराजमान असतात की आता ह्याची जी पूर्ण लाईफ जर्नी आहे ती अशी म्हणजे ॲटलिस्ट जेव्हा तो घेऊन आला, जन्म झाला त्याचा, तेव्हा तो हे घेऊन आलाय. पण आता इथून पुढे तो कसं करणार आहे हे पूर्णपणे आपण जे फ्री विल म्हणतो हे त्या व्यक्तीच्या हातात आहे की काय करणार आहे. कुंडली आणि आकाशिक हे फर्म आहे की तुमच्यासोबत असंच होणार आहे हे पूर्णपणे म्हणजे मी याला अमान्य करेल असं नाही आहे. प्रत्येक माणसाकडे एक फ्री विल आहे. फ्री विल आहे म्हणजे काय की आता सपोज इकडे एखादा ग्लास ठेवलाय तर त्याला इकडे फेकायचा की नाही हे तुमच्या हातात आहे. तुम्ही जर का त्याला फेकला तर काय करताय की तुम्ही त्याच्यासोबत एक एनर्जेटिक फील्ड हे करताय की तुम्ही त्याला मारला. म्हणजे ग्लास ॲज इन तो ते निर्जीवच आहे पण कुठलीही पण व्यक्ती समजू या जागी. तर तुमच्याकडे चॉईस आहे की तुम्हाला काय करायचंय. तुम्ही त्या हिशोबाने तुमचं जे फ्युचर आहे ते बिल्ड करता. आता बरेच लोक पण येतात म्हणतात की माझ्या कुंडलीमध्ये असं होतं तर हे काय झालं. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्यासाठी ऍक्च्युली प्रयत्न केले का आणि तुमचे इनिशियल लाईफचे जे इयर्स होते म्हणजे जे वर्ष होते तुम्ही त्याच्यात काय केलं. तुम्ही त्या गोष्टींना अजून खराब केलं का. आणि खूप वेळा असंही होतं की एखाद्याची कुंडली चांगली असते पण त्यांची जी वास्तू असते ना ती खराब म्हणजे फारच खराब असते. तर ती पण त्यांना प्रचंड इफेक्ट करते. ओके आणि असं कधी झालंय का ज्यावेळी तुम्ही ॲस्ट्रॉलॉजी एक माणूस तुमच्याकडे आलाय ॲस्ट्रॉलॉजीसाठी त्यावेळी आकाशिक रिडिंग थ्रू तुम्हाला काही हेल्प मिळाले का तिथे? हो, असं बऱ्याच वेळा होतं की आकाशिक नाही म्हणता येणार त्यांना पण मी जसं आता मी मारुतींची हे करते त्यांचीच आराधना करते. तर बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला जर का मनातून ॲज अ क्लायंट तुम्ही माझ्याकडे आलात आणि तुम्हाला मनातून एखादी गोष्ट अशी आहे की मला ही हवी आहे, मला ती कसं आहे काय होतंय मला ते जाणून घ्यायचं आहे. तर तुमची जर का तेवढी कार्मिक लेवल किंवा आपण म्हणतो तेवढी भक्ती तुमची तेवढी हे असेल एनलाइटमेंट असेल तर ते मास्टर्स तुमचे येऊन सांगतात की ह्याला हे उत्तर दे. ह्याला हे म्हणजे विदाऊट आकाशिक सुद्धा ते दिसतं. म्हणजे एखादा व्यक्ती जर अध्यात्मिक आहे आणि तो ज्यावेळी ॲस्ट्रॉलॉजीसाठी जस्ट एक्झाम्पल आलाय त्यावेळी ते मास्टर्स त्यांचे जे पण आहेत ते तुम्हाला तिथून वे दाखवतात की हे आन्सर त्याला सांगायला. येस बिलकुल. आणि अगदी क्लिअर दाखवतात की याला हे सांग, हे उत्तर त्याला कन्वे कर की ह्याला हे तिकडे हे असं आहे तर ह्या करू शकतो. तर कधी कधी चार्ट बघायची पण गरज नाही राहत तर ते तशीच उत्तरं मिळून जातात. ओके. ज्यावेळी एक सोल जन्म घेते त्यावेळी ती स्वतः डिसाईड करते का की त्यांचे आई वडील कोण असतील? हे पॉसिबल आहे का? बिलकुल बिलकुल पॉसिबल आहे. ॲक्च्युली प्रत्येक सोल जेव्हा जन्म घेतो तेव्हा तुम्ही पण विचार करा की तुम्हाला जे आई वडील भेटले तेच का बरं भेटले, तुम्हाला दुसरे का नाही भेटले. किंवा आपण कुठल्या व्यक्ती म्हणू शकतो की मला एखादा घरंदार किंवा खूप पैसा असलेल्या लोकांमध्येच का जन्म नाही भेटला. तर तुमचे जे कर्म आहे ते डिसाईड करतात की तुम्हाला कशा टाईपचे आई वडील भेटतील. म्हणजेच तुम्हाला कुठलं लर्निंग अजून म्हणजे बाकी आहेत तर तुम्हाला एक्झॅक्ट ती कास्ट किंवा तो रिलिजन आपण म्हणू तेच आई वडील तसेच रिलेटिव्ज त्या टाईपचं तुमचं सराउंडिंग तुमचं एन्व्हायरमेंट का, कारण की तुम्हाला त्या लर्निंग ह्या लाईफटाईममध्ये त्या शिकायचे आहेत. त्याच्यामुळे आणि जर का तुमचे कर्म खूपच म्हणजे खराब असतील, खराब आपण म्हणजे हायपोथेटिकली म्हणू शकतो त्याला, तुमची जर का ती एनर्जी असेल जी एनर्जी फील्डमध्ये तुम्ही पास्ट लाईफ जी म्हणजे घालवली किंवा तुमचा डेथ कुठल्या कंडिशनमध्ये झाला ती डिसाईड करते की तुमच्याकडे किती चॉईसेस आहेत की तुम्हाला कोणाकडे जन्म घ्यायचा आहे. ओके. कारण सोल जेव्हा जन्म घेते
तेव्हा सोलला ऑलरेडी माहिती आहे की काय काय झालंय, तर त्याला जर लर्निंग हवी आहे, त्याला शिकायचं असेल काय, तर तो पण प्रॉपर त्या सराउंडिंग मध्येच जन्म घेतो जिथे त्याला त्या लाईफमध्ये खूप काही शिकायला मिळेल. बरोबर बरोबर. करेक्ट एक्झॅक्टली. करेक्ट. अगदी मी तुम्हाला हे पण सांगेन की एखादी मुलगी आहे किंवा ती मुलगी म्हणूनच का जन्म घेते, किंवा एखादा सोल एखादा मुलगा म्हणूनच का जन्म घेतो. आपण म्हणतो की आता काही साईड आपला काही म्हणजे भारतातच बरेच असे भाग आहेत की जिकडे मुलींचं लग्न खूपच काय म्हणतात ऑर्थोडॉक्स जी एक थिंकिंग आहे, तिकडे पण ती मुलगी जन्म का घेते, कारण की तिला एका पॉइंटला कुठेतरी एक असा जन्म भेटलेला असतो जिथे तिने त्या गोष्टीचा गैरफायदा घेतलेला असतो. अच्छा. तर इकडे येऊन त्या व्यक्तीला त्या सगळ्या गोष्टी एक मुलगी म्हणून काय फील होतं, तर ती तशी कास्ट चॉईस करते, तसा रिजन चॉईस करते, तसा स्टेट, मग ते जो एक म्हणजे त्यातल्या त्यात पण एखादा एक रिजन ते सगळं चॉईस करते की ओके मला ती जी लर्निंग आहे ती इथे जाऊन मिळेल. ओके. हां. तर हे पण एक खूप गमतीशीर आपण म्हणू पण शकतो की रिजन वाईज आता सपोज आपण म्हणतो की काही काही जे म्हणजे कास्ट आहेत किंवा म्हणजे रिलिजन्स आहेत ते खूपच ओपन माइंडेड आहेत. ते का बरं तसे आहेत, कारण की तुम्ही त्यांच्यामध्ये पूर्ण व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ते काय विचार करतात प्रत्येकाला म्हणजे जेंडर इक्वॅलिटी आहे त्यांच्यामध्ये. तर मी नाव घेणार नाही, ते थोडं वादास्पदच होऊन जाईल, पण तिकडे जन्म घेणं पण ते एका सोलची की हां ठीक आहे त्याने कुठेतरी त्याच्याकडे त्या गोष्टी असताना त्याचा गैरफायदा नाही घेतला, त्यांनी सगळ्यांना तेवढं व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आणि त्याने तो तसा रिजन चॉईस केला आणि त्याला तिकडे तसा जन्म भेटला. ओके ओके. आता ह्या सर्व गोष्टी म्हणजे शेवटी जोपर्यंत तुम्हाला मोक्ष नाही मिळत तोपर्यंत तुम्ही जन्म घेणार आणि ह्या सर्व चालूच राहणार आहे. तर एखाद्या व्यक्तीला जर मोक्ष हवा असेल तर तो इतका सोपा आहे का? मोक्ष भेटणं म्हणजे मोक्ष ऍक्च्युली ही एक स्टेट ऑफ माइंड आहे की तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे जे सगळे डिझायर्स आहेत ते कुठेतरी स्टॉप करून टाकले की मला हे पैसा पाहिजे, प्रेम पाहिजे, अजून बाकी सगळ्या गोष्टी ज्याही काही असतील ज्याच्यामध्ये माणूस गुंतत जातो, त्या सगळ्या गोष्टी जिथे तुमच्या स्टॉप झाल्या, ऍक्च्युली ती एक स्टेट ऑफ माइंड जेव्हा होते तुमची, तिकडे तुम्ही मोक्षच्या दिशेने वाटचाल तुमची चालू होते. ओके. आजकाल काय आहे की लोक सगळ्या म्हणजे गावभरचा त्यांना पैसा हवा आहे, सगळीकडे लूटमार हवी आहे, याच्या त्याच्याबद्दल सगळ्यांना वाईट बोलायचं आहे, चुगल्या करायच्या आहे, सगळं काही, आणि त्याच्यानंतर ते पूजा अर्चना करताय आणि त्यांना वाटतंय की हा मला मोक्ष भेटून जाईल. तर हे इतकं पॉसिबल नाहीये. पॉसिबल म्हणजे ऍक्च्युली ही कन्सेप्टच लोकांना मुळी काय हे कळालेलंच नाहीये. मोक्ष म्हणजे त्यांना असं वाटतं की हा मी या जन्म मरण्याच्या ह्याच्यातून तुम्ही सुटून जाईल. तुम्ही कधी सुटाल? जेव्हा तुमची लोकांसोबतची जी एनर्जी फील्ड आहे ती तुमची स्टॉप होते, जेव्हा तुमच्यामध्ये एक सेंटरनेस येतो, जेव्हा तुम्ही ऍक्च्युली काम होता लाईफमध्ये, जेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टींमधून मन सुटलेलं आहे आणि तुम्हाला एक डिवाइनशी जेव्हा तुम्ही फक्त एक एकरूप होऊन जेव्हा कनेक्ट होता, ती एक मोक्षाची स्टेट आहे. ओके. नाहीतर आजकाल ज्या सासवा वगैरे ज्या असतात त्या सुनेला आणि मुलामध्ये ज्या भेद करतात आणि इकडे पूजा अर्चना करतात आणि त्यांचं म्हणे की मी 16 पाळते आणि मी हे सगळं करते, त्यांनी ऍक्च्युली हे मनात थोडं कुठेतरी कोपऱ्यावरती समजून घ्यायला पाहिजे की हे इतकं पॉसिबल नाहीये. बरोबर. कारण एक व्यक्ती होणं हे इम्पॉर्टंट आहे. भक्ती आणि हे तर आहेच, खूप लोक करतात, पण त्यांनाही मोक्ष मिळतोच असं नाहीये जोपर्यंत तुम्ही एक चांगला व्यक्ती नाहीये. मोक्ष मिळणं ऍक्च्युली ही खूप कन्सेप्ट वेगळी आहे, कधीतरी आपण एक वेगळ्या दिवशी याच्यावर बोलू शकतो. पण माणसाने हे एकदा तुम्ही हे समजून घेतलं ना की तुमच्यातही तोच दैवत आहे आणि माझ्यात तिसऱ्या कोणातही, म्हणजे प्रत्येकामध्ये जो दैव बसलेला आहे तो दैव तोच आहे. तुम्ही पहिले इकडे चांगलं बना, तुम्ही त्या मूर्तीमध्ये ज्याला पूजता आहे तो तुमच्या समोर आहे, तुम्ही त्याच्याशी चांगलं वागा. त्याच्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला खरंच तुम्ही एक आध्यात्मिक किंवा स्पिरिच्युअल आपण जे म्हणतो एक चांगलं तुमची जी आत्मा आहे ती तेव्हा बनायला लागेल. हे सगळ्यांनी ऍक्च्युली क्लिअर करायला पाहिजे माइंडमध्ये. करेक्ट. जसं आपण बोलतो प्रत्येक माणसात देव असतो, तसं तुम्ही पहिले माणसासोबत चांगलं राहा, नंतर तुम्ही मूर्ती समोर देवाला ज्या पण तुम्ही मानताय तिथे तुम्ही चांगलं हे दाखवा, कारण तिथे तुम्ही नुसतं दाखवताय, ऍक्च्युअल मध्ये तुम्ही वेगळंच हे करताय. माझ्या हिशोबाने ती भक्ती नाहीये, ती काहीतरी हाव आहे जी तुम्हाला त्यांच्याकडनं पाहिजे. तुम्ही जी भक्ती खूप वेगळी असते, तुम्ही एकरूप होऊन जेव्हा त्यांच्याशी बोलता, त्यांना काही न मागता, तेव्हा ज्यांना फील करता आतमध्ये की तुमच्यात मी आणि म्हणजे माझ्यातही जे काही आहे ते तुम्हीच आहात, ती भक्ती आहे. काहीतरी मागणं आणि ती एक डिझायर ठेवणं की तुम्हाला पूजल्यावर मला मोक्ष मिळेल, ती भक्ती नाहीये. ती एक काहीतरी डिझायर आहे जी तुम्हाला हवी आहे. तुम्ही त्याच लूप मध्ये फसलेला आहेत अजूनही.
म्हणजे हा गैरसमज आहे हा. की तुम्हाला मोक्ष मिळणार. अगदी. बरोबर. खूप छान ताई, आणि खूप सारे टॉपिक्स आपण कव्हर केले या पॉडकास्टमध्ये, आणि प्रेक्षकांनाही आवडला असेल हा पॉडकास्ट. आणि तुमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन मी. म्हणजे जर कुणाला अपॉइंटमेंट आकाशिक रिडिंग नाही तर ॲस्ट्रॉलॉजीवरती जर घ्यायची असेल, तुम्ही नक्की वैष्णवीताईंना कॉन्टॅक्ट करू शकता. पूर्ण डिटेल मेन्शन असेल डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.